भाग्यदेवता. आफ्रिका खंडातल्या समुद्रकिनाऱ्याजवळच्या एका खेड्यात एक कोळी राहत असे. तो एका मोठ्या तळ्यातून मासे पकडून आणत असे. मासे पकडण्यासाठी तो गोल टोपल्यांचा उपयोग करी. योग्य अशी जागा पाहून दोऱ्या बांधून त्या पाण्यात टाकून ठेवत असे. त्या दोऱ्यांच्या टोकांना तो एक लाकडी तुकडा बांधून ठेवी, म्हणजे त्याला टोपलीची नेमकी जागा सापडे. एक दिवस त्याने एकामागून एक 2 टोपल्या ओढल्या, पण त्या दोन्ही रिकाम्याच निघाल्या. तिसऱ्या टोपलीत फक्त एक खेकडाच नव्हता. निराश होऊन त्याने 4थ्या टोपलीची दोरी ओढली. ही टोपली बरीच भरलेली असल्यासारखे त्याला वाटले. नक्की आज 4 पैसे आपण आपल्या गाठीला बांधणार, असं त्याला वाटलं. त्याने त्या टोपलीचं जाळ ओढून बघितलं तर काय, त्या टोपलीत एक हडकुळी अशक्त म्हातारी दृष्टीस पडली. तिला पाहताच त्याचा चेहरा एकदम फिका पडला. त्याने त्या म्हातारीला पाण्यात फेकण्याचाही विचार केला, पण म्हातारी गयावया करत म्हणाली, कोळी दादा, नको रे मला पाण्यात लोटू. तुझ्या घरी मला घेऊन चल, माझा तुला काहीही एक त्रास होणार नाही. म्हातारीची विनवणी ऐकून कोळी म्हणाला, तुझं सगळं म्हणणं खरं आहे, पण मलाच माझ्या पोटापुरतं मिळत नाही, तर तुला कुठून घालू. आता इथे पाण्यात पडलीस तरी मरशीच, आणि माझ्या घरी आली तरी मरशील. तरी म्हातारी तशीच कोळ्याबरोबर त्याच्या पाठोपाठ त्याच्या घरी गेली. कोळ्याने तिला आपल्यातलं अर्ध अन्न काढून जेवायला दिलं आणि तो तिला म्हणाला, आजीबाई, तू म्हणालीस की तुझा मला काही त्रास होणार नाही. अगं, पण आता संध्याकाळी मी तुला काय खाऊ घालू. आता जसे 2 घास खाऊ घातलेस तसे 2 घास तेव्हाही वाढ. उद्या संध्याकाळपर्यंत तुझ्याकडे गोठाबार गायी येतील, तेव्हा त्यांच्यासाठी गोठा तयार करून ठेव, म्हातारी म्हणाली. कोळ्याने तिला अनेक प्रश्न विचारले, पण तिने कुठल्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. आजीबाईचं म्हणणं ऐकून दुसऱ्या दिवशी सकाळपासून कोळी गोठा बनवण्याचा कामाला लागला. संध्याकाळपर्यंत त्याने चांगलाच गोठा तयार केला. त्याला काटेरी कुंपण घातलं व छप्पर बांधलं. संध्याकाळी काम संपवून परत येत असताना त्याला तळ्याच्या बाजूने गायी येत असताना दिसला. क्षणभर थांबून तो पाहू लागला. तेव्हा त्याला गाय, बैल आणि वासरे त्यांच्या गोठ्यात उभी असलेली आढळून आली. त्या दिवसापासून कोळी गवळी झाला. त्याचे दिवस पालटले. दिवसेंदिवस धंदा चांगला तेजीत चालून तो श्रीमंत होत गेला. त्याने लग्न केलं आणि आपला संसार थाटला. आता गावातही त्याचा भाव चांगलाच वधारला होता. लोक त्याच्याकडे सल्ला घ्यायला येऊ लागले, पण त्याचा स्वभाव आता पहिल्यासारखा राहिला नव्हता. त्याला गर्व चढला होता. वर्ष 6 महिने गेले. एक दिवस एका धनिकाकडे त्याला रात्रीच्या जेवणाचं निमंत्रण होतं. परतताना त्याला उशीर झाला. म्हातारी दार खिडक्या बंद करून गाढ झोपी गेली होती. कोळी भरपेट खाऊन पिऊन घरी आला आणि कोणीच दार उघडत नाही बघून रागाने चिडून जोरजोरात दार खटखटू लागला. ए म्हातारे, दार उघड. कुठे मेली ही म्हातारी. तळ्यात बुडत होती, पण तिला वाचवलं त्याचं हे फळ. ए म्हातारे, दार उघड, घोरत पडलेली दिसते. म्हातारीने दार उघडलं आणि ती दारात उभी राहिली. कोळ्याकडे पाहून ती म्हणाली, उगीच का रे मला बोलतोस. ज्याला उपकाराची जाणीव नाही अशा लोकांजवळ राहण्याची मलाही इच्छा नाही. मला इथून गेलंच पाहिजे. बरं होईल, खुशाल जा. मी कधी तुझी ब्यात जाते त्याचीच वाट बघतोय, कोळी म्हणाला. दुसऱ्या दिवशी म्हातारी सकाळीच उठली. तिने घराचा केरवारा सडासावरण केलं, भांडी घासून पुसून ठेवली, गोठ्यात गेली आणि गोठ्याची दार उघडून ती तळ्याच्या दिशेने चालू लागली. तिच्या पाठोपाठ सर्व जनावरही निघाली. कोळ्याने सकाळी उठल्यावर बघितलं तर गोठा रिकामाच होता. म्हातारी कुठे दिसत नव्हती. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण कुठेच कशाच मागमूस नव्हता. बिचारा कोळी करतो काय, पुन्हा ये रे माझ्या मागला म्हणत त्याला आपल्या पूर्वीचा कोळ्याचा धंदा करावा लागला. त्याने स्वतःच आपल्या भाग्याला हाकलून लावलं होतं. धन्यवाद.